एक कार बरं चल 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 आणली रिक्षा दारात आहे सावकाश सावकाश नीट धर ग बाई. शुभंकर इथंच राहतो का? तुम्ही मी डॉक्टर माने. श्रावणी मॅडमनी मला पाठवलंय शुभंकरला तपासायला. डॉक्टर बघा ना माझ्या पोराला काय झालंय हो. हा याला पहिले सोफ्यावर घेऊन चला. सानिका मला बोलवायला का आली असेल? काही अर्जंट काम असेल का? काय खरंच सिरियस असेल तर नाही नाही नाही, मला शुभूच्या घरी जाऊन बघितलं पाहिजे. श्रावणी मॅडम तब्येत खूपच खराब झाली आहे. ताप वाढलाय त्यांचा. अरे बापरे. हे बघा डॉक्टर, तुम्हाला जे उपाय करायचे ते सगळे करा. औषधं द्या, इंजेक्शन द्या, सलाईन लावा, पण प्लीज शुभूला बरं करा. हो हो श्रावणी मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. बरं झालं तुम्ही मला वेळेवर पाठवलं. हो इथं सगळं ठीक झालं की मी तुम्हाला कळवतो. हो हो नक्की कळवा. काय झालं शुभूला? आता विचारायलाच वेगळं मगाशी सानू आले होते, दार बी उघडलं नाही तो. नाही आत्या, मला वाटलं की. काय वाटलं तुला? एवढ्या राज्याला सानू काही उगाच आली का तुझ्याकडे? पण मला सानिकानं सांगितलं नाही शुभूला ताप आलाय ते. अगं एरवी मात्र शुभू 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 सारखं करत असतेस आणि टाइम आला तेव्हा आज माझ्या पोराचा जीव गेला असता. आत्या त्या श्रावणीनं देवासारख्या डॉक्टरला पाठवलं म्हणून बरं झालं. दार न उघडून खरंच चूक केली मी. त्या श्रावणीमुळं आज आत्या माझ्यावर चिडल्या. शुभू बाळा उठलास काय? कशी आहे तब्येत आता तुझी? ठीक आहे आता. डोसकं बिस्कं दुखत नाही ना? अण्णा आई मी ठीक आहे हो आता. माझा ताप बी गेला आई. आधीच उठायला उशीर झालाय. कामावर जायला पाहिजे मला. अरे पण एवढ्या घाईत? साहेबांची कामं आहेत आई. हे तर मोबाईल चार्जिंग लाव, मी तोपर्यंत आवरून घेतो. बर मी नाश्ता करते रे बाळा. हो. जाताना खाऊन जा. आत्या कशाचं लोणचं आहे? आंब्याचे खाणार नाही, ते मिनिस्टर साहेबांच्या घरी कसलं भारी लग्न झालं नाही? होय की. आमच्या आई अण्णांचा तर स्वतःहून मानपान केलं त्यांनी. आम्हाला मी साडी दिली, तू मस्त काहीच नाही दिलं ना. आमच्या आईकडे काय काम आहे काय? नाही, तुझ्याकडेच काम होतं बघ. आमच्याकडं काय? अगो आमची स्वीटी तुमच्याकडे राज्याला आली होती ना, तेव्हापासून तिचं चित्तच हरवलंय बघ. बघावं तेव्हा नुसतं शुभू शुभूच करत असते. शोभे, माझ्या बोलण्याचा राग नको मानू, पण आमच्या स्वीटीसाठी ना मी बक्क पैसेवाला मुलगा शोधते. मुलगा कमावता नसला की काय त्रास होतोय तुला चांगलंच माहिती असेल ना. आमची हे ना आम्हाला घेऊन जाणार आहेत लवकरच इथनं. एवढं बोलायची गरज नाही आम्हाला. हाय का शोभे, तू तर बाई लई जाग होती बघ. ऐक ना, माझ्याकडं ना तुझ्यासाठी एक ऑफर आहे. ऑफर? होय, म्हणजे फायद्यातच आहे बघ तू. काय ऑफर आहे? माझ्या स्वीटीच्या डोक्यातून जो कोणी शुभूचं खूळ काढेल ना त्याला मी बक्षीस देणार आहे. बक्षीस? वय बक्षीस आयुष्यच बदलून टाकेल बघ. मी बोलायला रोक आणि हिशोबाला चोख आहे बघ. असं असेल तर आम्ही करतो की तुमची मदत. आम्ही पुरतो ना. स्वीटीच्या मनात काय भरायचं काय नाही ते समजा आमच्यावर सोडून द्या. असं असेल ना तर तूच फायद्यात राहशील बघ.
आत्या सॉरी, काल का नाही टाळकत सटकलं होतं माझं. खुळ्यागतच वागलो जरा. हे बघा, मी हवं तर कान पकडतो. आता तरी माफ करा की. सॉरी म्हणलं ना. ओ लेडी डॉन. मला काम करू दे, पलीकडे हो. आत्या मला एक सांगा, आता शुभूची एवढी तब्येत खराब आहे, त्याला एवढा त्रास होतोय, मग कशाला धावत पळत कामावर चाललंय? आता तो बरा आहे आणि साहेबांचा उपकार आहेत आमच्यावरती. शिवाय काल त्या श्रावणीने ऐन वेळेला डॉक्टर पाठवून आमची केवढी मोठी मदत केली. मदत शुभूच्या जे जीवावर बेतलंय का नाही, ते तिच्यामुळेच बेतलंय. आत्या तुम्हाला खरं सांगू, मला तर वाटतं तुमचं चुकतंय. होय, ही श्रीमंत घरची माणसं काय, त्यासनी गरिबांचा जीव म्हणजे खेळणं वाटतंय, खेळणं. आता मला सांगा, श्रावणीनं काल डॉक्टर पाठवलं, ते काय प्रेमापोटी पाठवले? त्यांचा नोकर लवकर कामावर यावा म्हणून केलंय समद. आता उद्या शुभूच्या जीवावर काही बेतलं तर, त्याच्या जीवाला काय झालं तर कोणी येणार नाही, ढुंकून पण बघणार नाहीत ती. बिचारा शुभू. आता एवढं सगळं असताना कशाला करायची ती नोकरी? मला तर वाटतं शुभूने कामावर जायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे ना? तुझं म्हणणं पटतंय मला. शुभूचा फोन. श्रावणीचा फोन. आता हिला इंगाच धावते. हॅलो शुभू, अरे आता कसं आहेस तू? ठीक आहेस ना? मला रात्रभर तुझ्या विचाराने झोप नाही लागली. अरे शुभू बिझी आहे आणि त्याला तुझ्याशी काय पण बोलायचं नाही. खोट स्वीटी, तू तिथे काय करतेस? बरं ते जाऊ दे, बघ प्लीज शुभूला फोन दे. मला फक्त तो बरा आहे ना त्याला विचारायचंय. अगं काय विचारपूस करायलेस ग? हा, काय गरज आहे? शुभूला हा जो त्रास होतोय का नाही, तो तुझ्यामुळे होतोय. त्याच्या जीवावर बेतलंय ते तुझ्यामुळं, कळलं तुला? आणि बस झालं आता. आजपासून शुभू तुमच्याकडे कामाला येणार नाही आणि त्याचा तुझ्याशी काय पण संबंध नाही, कळलं? ठेव आता फोन. शुभू कामाला येणार नाही?